भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 10 कर्माचे भेद गुरु शिष्य लक्षणे याचा भाग 2। शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, कर्म धर्म आणि वर्णाश्रम याबाबतचे देवांचे विचार समजून घेणं हेच खरं मुमुक्षुत्व होय। केवळ परंपरा चालीरीती म्हणून धर्माचा आणि कर्माचा अभिमान त्या मुमुक्षुला मोक्षाची वाट दाखवित नाही। त्यासाठी आणखी एका गोष्टीची आवश्यकता असते। ती कोणती? परीक्षितानं विचारलं। तेच आता श्रीकृष्णानं उद्धवाला सांगितलं ते लक्षपूर्वक ऐक, शुकाचार्य म्हणाले। आणि ते श्रीकृष्ण उद्धव संवाद पुढे सांगू लागले। श्रीकृष्ण म्हणाले, परंतु उद्धवा, एक गोष्ट मात्र तितकीच सत्य आहे की इतकं सारं असलं तरी सद्गुरु कृपा ही जास्त महत्त्वाची आहे। गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान होत नाही, त्यासाठी गुरुसेवा हेच प्रमुख साधन आहे। उद्धवा, डोळ्यात लांबवरचं पाहण्याची शक्ती आहे, पण सर्वत्र रात्रीचा अंधार पसरलेला आहे। तेव्हा त्या शक्तीचा काय उपयोग? ती रात्र संपण्यासाठी प्रभातीचा सूर्य उगवावा लागतो। साधकाचा तेजोमय भास्कर म्हणजे सद्गुरू होय। उद्धवा, पैलतीरी जाण्याच्या इच्छेनं सर्वच नौकेत बसतात, परंतु ती नौका वल्हवणारा नावाडी नसेल तर त्याचा काय उपयोग? त्याप्रमाणे आत्मरूप हे प्रत्येकाजवळ असतं, त्याची ओळख सद्गुरू करून देतात, म्हणून गुरुचं महत्त्व आहे। सर्व संत महात्मे हे गुरुकृपेनंच मोठ्या पदावर पोहोचले, नावलौकिकाला आले। अरे, गुरु हे आकाशाप्रमाणे सर्वव्यापी असतात, म्हणून गुरु हेच परमार्थाचं साधन असतं। गुरु हेच खरं ज्ञान आहे, ते साक्षात परब्रह्म आहे। उद्धवा, गुरु शिष्य एकरूपता साधायला हवी। तुपाची बाहुली तुपात ठेवली आणि ते तूप तापवलं की वेगळेपण शिल्लकच राहत नाही। असे गुरु ज्याला कुणाला लाभतात तो धन्य होतो, उद्धरून जातो। गुरुची लक्षणं सांगणं हे शब्दातीत आहे, पण एका वाक्यातच सांगायचं तर असं म्हणता येईल की जिथे पूर्ण दया, शांती आणि ब्रह्मस्थिती दिसते तो श्रेष्ठ गुरु होय। पण देवा, असा गुरु मिळणं हे जितकं भाग्याचं तेवढं ते दुर्लभही आहे। परमार्थ साधनेच्या वाटेवर मार्गदर्शक असतात ते सर्व गुरुच असतात, पण पूर्ण ब्रह्मस्थिती हीच ज्याची अवस्था आहे असा गुरु कसा मिळणार? तिथं साधकाचा प्रयत्न काय असतो? उद्धवानं मध्येच विचारलं, त्यावेळी त्याच्यासमोर अवतीभवतीचे स्वयंघोषित गुरु दिसू लागले। श्रीकृष्ण काय उत्तर देतात याकडे तो एकटक बघत राहिला। श्रीकृष्ण सांगू लागले आणि म्हणाले, उद्धवा, तुझं म्हणणं बरोबर आहे। मार्गदर्शन करणारा कोणीही हा गुरुच असतो, त्याच्या ठायी आदरभाव असायलाच हवा। परंतु जिज्ञासू वृत्तीतून केवळ ज्ञानमीमांसा करणं वेगळं, आणि ते ज्ञान स्वतःला प्राप्त व्हावं अशी ओढ निर्माण झाली की तो मुमुक्षू आर्त होतो। झाडावरच्या आंब्याचं पोतं भरणं आणि स्वतःच आम्रतरू होणं यातील फरक लक्षात यायला हवा। माझं आयुष्य अशा गुरुप्राप्तीशिवाय व्यर्थ चाललंय, अशी त्या मुमुक्षूला खंत लागायला हवी। आयुष्याचा सूर्य अस्ताकडे जात आहे आणि एक दिवस आयुष्य संपणार आहे, आलेला जन्म फुकट जाणार, असे विचार ज्याच्या मनात येतील तोच अशा गुरुच्या पात्रतेचा होतो आणि त्याच दिशेनं त्याची वाटचाल चालू होते। त्यानं आतापर्यंत केलेल्या तीर्थयात्रा, त्याचे पूजापाठ, त्याची तपसाधना यातून त्याच्या मनीची तळमळ वाढते।
सद्य गुरूंच्या मार्गदर्शनाचा अव्हेर न करता त्याचं मन आणखीनच पुढे पुढे जातं, भावभरित होतं. अशा मनाच्या आर्त अवस्थेत जागृतीत आणि स्वप्नातही त्याला ब्रह्मज्ञानाचा ध्यास लागतो. या एका ध्यासात बाकी सारे ध्यास विरून जातात, त्याला ते भासमय वाटतात. असा ब्रह्मज्ञानी गुरु भेटीसाठी उतावीळ होतो. तेव्हा उद्धवा, अशा आर्त मुमुक्षू साधकाला भेटायला मला फार आवडत असल्यानं मी स्वतःच गुरुचं रूपडं घेऊन त्यांच्यासमोर प्रकट होतो आणि त्याचा उद्धार करतो. उद्धवा, परमार्थाच्या अंतिम प्राप्तीसाठी एका सद्गुरू सेवे वाचून कोणतंही साधन नाही. ते सोडून इतर साधनांच्या मागे धावण्यानं हाती कवडीही लागत नाही, हे पक्के समजा. आज इथेच थांबूया. यानंतरचा तिसरा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली या हाते, करी समर्पित गुरु चरणाते. हरि ओम तत्सत.